एका रिक्षामुळे एवढं ट्रॅफिक झालंय का? वाटत नाही. एका रिक्षामुळे एवढं ट्रॅफिक नाही होणार. ती रिक्षा बंद पडली आहे बिचारीची. तर आपला विषय होता मराठी सक्ती झाली पाहिजे की नाही. माझं मत आहे झाली पाहिजे. जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये येता, महाराष्ट्रामध्ये रोजगारासाठी येता, महाराष्ट्रामध्ये राहता, महाराष्ट्रामध्ये कमवता, मग तुम्हाला मराठी का नाही आली पाहिजे? आणि तुम्हाला एवढं का प्रॉब्लेम आहे मराठी शिकायचा? तुमचे जे मुलं आहेत किंवा आम्ही जे पण मिडल क्लास, अपर मिडल क्लास जी पण मुलं आहेत, त्यांना समजा बाहेर जायचं झालं, तुम्हाला कॅनडा जायचं आहे, US जायचं आहे, तुम्हाला इंग्लिश मॅन्डेटरी आहे. तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. एक्झाम देऊनच तुम्ही बाहेर जाऊ शकता. त्याशिवाय तुम्हाला विजाही मिळत नाही तिकडचा. चला, हे आपला देश आहे. ह्या आपल्या देशामध्ये तुम्हाला कुठे एक्झाम द्यायची गरज नाही आहे. तुम्ही सिटिझन आहात, तुम्ही रोजगाराचे. अरे पण तुमच्याकडे एक साधी तुमची एक अपेक्षा आहे तुमच्याकडनं की तुम्ही मराठी शिका. तुम्हाला ती मराठी शिकायची नाही आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला आमच्यावरच दादागिरी करायची की नहीं सीखेगा अगर भैया लोग सब चले गए तो फिर मुंबई कैसे चलेगा? तुमच्या भरोसावर मुंबई चालायची का? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही निघून गेलात तर आम्ही चालू नाही शकणार मुंबई? अरे मुंबई तुमच्या शिवाय होती, अजूनही आहे आणि पुढेही राहील. मुंबई परप्रांतीयांवर डिपेंडेंट नाही. मराठी माणूस क्षमस्व आहे. मराठी भाषेचा, मराठी संस्कृती जपायचा आणि मुंबई चालवायचा. तुमच्याकडे एवढा जर तुम्ही धंदा करता, तुम्हाला वाटतं की तुम्ही मुंबई चालवतात, अरे मग तुम्ही तुमच्या प्रांतात जा आणि तुमचा प्रांत का नाही चालवत? तुम्ही तुमच्या प्रांताचा उद्धार करा. तुम्ही तिकडे नोकऱ्या शोधा, तिकडे धंदा करा, तिकडे खा. जशी आम्हाला आमची मायबोली मराठी अभिमान आहे, तुम्हाला तुमच्या मायबोलीवर अभिमान आहे का? मग तुम्ही त्याला पुढे घेऊन जायला का नाही बघत? तुम्ही तुमचं प्रांत का नाही सुधारायचं बघत? म्हणजे तुम्ही इकडे यायचं आणि त्याच्यावर आमच्यावर दादागिरी करायची आणि हे आमची दादागिरी करून म्हणायचं की आम्ही मराठी शिकणार नाही. एवढा माज कुठून आला? तुम्हाला मोठं केलं आहे ते ह्या मुंबईने, ह्या मराठी माणसाने. का? कारण तुमच्या रिक्षामध्ये मराठी माणसं बसतात. जर तुम्ही रिक्षा चालवतात तर तुमच्या रिक्षामध्ये बसणारे मराठी लोक असतात. तुम्ही पैसे मराठी लोकांकडनं कमवतायत, हे विसरू नका. तुम्हाला जर जर्मनी जायचं असेल, तिकडेही तुम्हाला जर्मन शिकावी लागते. त्याची लेवल 2 एक्झाम द्यावी लागते, तेव्हा जाऊन तुम्हाला विजा मिळतो. त्याशिवाय तुम्ही जाऊही शकत नाही. आणि तुम्ही इकडे येऊन दादागिरी करता की आम्ही शिकणार नाही, आम्ही बोलणार नाही. अरे मग जा स्वतःच्या प्रांतामध्ये.